नमस्कार मंडळी. तणावाच्या कातरवेळी उदास झालेल्या मनावर हास्याचं गारुड करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेत अकेली या हिंदी सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं देखील आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. बॉलिवूड मधील अष्टपैलू अभिनेत्री नुसरत भरूचा आणि या सिनेमाचे निर्माते शशांत शहा. तुमचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. मंडळी, कर्तव्य आणि भावना यांच्या कात्रीत सापडलाय पगाराचा चेक. पण तुमच्या खात्यात मात्र हास्याची सॅलरी नक्कीच जमा होईल. जी होण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या कलंदर हास्यवीरांना. हो अगं, मला माहिती आहे उद्या त्याच्या शाळेची फी द्यायची, मला माहिती आहे. तू काळजी करू नकोस, आज पगाराचा दिवस आहे की नाही. संध्याकाळी आल्यावर सगळं सॉर्ट आउट करूया. ओके हो, लवकर घरी येतो. तू फोन ठेव अगोदर. मला असं होतंय की कधी एकदा पगार होणार आहे आज आपला. सगळ्यात आधी ना मी आईची औषधं घेणार आहे. रात्रभर खोकत असते, अरे झोपूच देत नाही यार. सगळ्यात आधी जाऊन आईची औषधं घेणार आहे मी. पण आईची औषधं तू घेतल्यावर आईचा खोकला कसा जाईल? नको ना करू असे विनोद. तुला नकोय का रे पगार? तुमच्यापेक्षा जास्त गरज मला आहे पगाराची. का? पाकिटात शेवटचे 8 रुपये उरलेत. आत्ताच्या विनोदाची किंमत 30 होती. आज काय तारीख आहे? 10. हा, काय काय प्रॉब्लेम काय आपल्या मॅडम ना की 1 ते 5 तारखेच्या मध्ये पगार करायला? 13 तारखेला माझ्या गाडीचा हप्ता असतो. ते गाडीवाले काय करतात माहितीये, रस्त्याच्या मध्ये येतात, गाडी थांबवतात आणि उचलून घेऊन जातात. दोनदा अशीच सोडवली आहे मी गाडी. मला माहित नाही. आज मॅडमना मी सांगणार, मॅडम आज आधी पगार द्या, नाहीतर पगार द्या. नाहीतर काय त्याच्या पुढे मला पगार हवाय रे. ए शाण्या, तुझं काम कर ना, ठेव ना ती फाईल डेस्कवर. आपलं मी जॉब करायलाच आलोय आज. मी पगार 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 करायला आलेलो नाहीये. ए, तुला नाही कळणार आमची गरज, कळलं ना? तुझं काय, मालाडला एक फ्लॅट आहे, गोरेगावला एक फ्लॅट आहे, त्याचं रेंट येतंय. तुझ्या बापाने करून ठेवलंय, आमच्या बापाने आम्हाला फक्त आणून ठेवलंय. जाऊ दे रे. दादरवरनं कारने येतो हा. बघ ना. आपण रिक्षाने येतो. थँक्स यार गाईज, थँक्यू. का? माझं कॅरेक्टर एस्टॅब्लिश केल्याबद्दल. आता मला काही करायची गरज नाही. मला माहित नाही. आज मॅडम समोर आल्या ना, मी असं समोर जाणार आणि मॅडमला बोलणार, गुड मॉर्निंग मॅडम. कामधाम सोडून माझ्या केबिन मध्ये येऊन गप्पा मारत बसलायत मस्त. नाही काय दिसलं मला. काय काम करायची आहेत का नाही तुम्हाला? काय चाललंय? गोंडू धोंडू मसाले नाव ऐकलंय कधी? ऑफकोर्स मॅडम, आपल्या प्रोडक्टचं नाव आहे मॅडम. रिअली? तुम्हाला पण लक्षात आहे? हो. वाव, फक्त नावच लक्षात ठेवायचंय का विकायचे पण आहेत मसाले? विकायचे? ओ वाव, करा मग कामाला लागा. चला मॅडम फाईल द्या. या मॅडम. आणि मॅडम चेकबुक आहे. कशाला चेकबुक? ते मॅडम आज पेमेंट करायचंय. आज तारीख काय? 10 तारीख. मग 13ला गाडीचा हप्ता भरायचा मॅडम. मम्मीची औषध आहेत मॅडम. शाळेची फी पण भरायची. पगाराची तारीख बरी बरोबर लक्षात राहते तुमच्या. हा, मसाले विकायचं ते लक्षात नाही राहत. सेल्स स्टॅग्नंट झाले 3 महिने हे लक्षात नाही राहत. आहे ते. मग त्याच्यासाठी काय करायचं ठरवलंय? नाही, मला काही ऐकायचं नाहीये. पुढच्या 15 दिवसात जर मला रिझल्ट मिळाले नाहीत ना, नोकरीवरनं काढून टाकते मी सगळ्यांना. कळलं? तुला पण. राऊत, मॅडम मी काय केलं मॅडम? बडबड करतोस फक्त. नाही मॅडम, मी तर फक्त अकाउंटंट आहे. मी फक्त हिशोब ठेवतो आणि एंट्रीज करतो. ह्यांनी सेल्सच नाही केले तर मी काय काम करणार मॅडम? आणि लाज पण नाही वाटत आहे मॅडम त्यांना. सेल्स नाही केले तरी पगार घ्यायला आलेत. माझं तसं नाहीये. मला 6 महिने पगार नाही दिला तरी चालेल. शेवटी गोंडू धोंडू मसाले हा आपला एक ब्रँड जो आहे तो. कुठले मसाले? गोंडू धोंडू मसाला हा आपला ब्रँड आहे मॅडम. आणि मॅडम ज्यांना 6 महिने पगार नकोय त्यांना नका देऊ, आम्हाला आज पगार पाहिजे. हा मॅडम, आम्ही विकू. आम्ही सगळं विकू मॅडम. तुम्ही सगळं विकाल, कंपनी विकू नका म्हणजे झालं. हॅलो
हा कोण आहे? ओके 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 हो मॅडम बहिणीचा फोन आहे. तिला सांग नंतर करते, कामात आहे. नाही मॅडम अर्जंट आहे असं तिला सांग चेक भरतीये नंतर करते. नाही नो 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 मॅडम नो नाही. आपण पैसे कशासाठी कमवतो मॅडम? फॅमिलीसाठी ना, कुटुंबासाठी. कुटुंबालाच वेळ दिला नाही तर आपण का म्हणून पैसे कमवतोय मला काही कळत नाहीये. फास्ट अँड फ्युरियस मधनं आपण काय शिकलो? फॅमिली इज फर्स्ट. फॅमिली महत्वाची आहे मॅडम. बघा मसाले कितीही बनवले जातील फॅमिली कुटुंब बनवता येणार नाही. बस, बस, बस. वसुधैव कुटुंबकम हे काय खूप होतंय. बास वसुधैव कुटुंबक. हॅलो गोंडू बोल ग. मॅडम 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 बसल्या उठल्या बसल्या. मॅडम काय झालं? हॅलो हॅलो काय काय झालं रे? झालं काय? काय झालं पम्या? पम्या काय झालं? हॅलो तुमचा आवाज येत नाही. तुम्ही नेमकं काय झालं सांगा मला. फोन तिकडे आहे, फोन तिकडे आहे. हॅलो हॅलो सॉरी. हां नेमकं हां 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 आम्ही बघतो आम्ही. काय काय झालं? काय 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 झालंय काय? हा, बोल. मॅडमचे काका गेले. काका गेले म्हणजे? काका गेले म्हणजे म्हणजे गेले कसे कसे गेले? दात घासताना गेले. दात घासताना? कोणाची दात घासत होते? काकांनी मगर पाळली होती. तिचे दात साफ करायला अर्धे हात गेले होते. मगर शिंकली, काका संपले. मॅडम 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 पाणी घ्या मॅडम पाणी मॅडम बसा मॅडम बसा शांत व्हा मॅडम शांत व्हा. आपल्या आयुष्यात असे क्षण येणार मॅडम. तुम्ही धीर सोडू नका. पण काका का कारण मगरीचे दात साफ करायला काका, मामा गेले असते तर मामा. खूप चांगले होते. खूप 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 चांगले होते माझे काका. आत्ता परवा आमचं बोलणं झालं होतं. मला म्हणाले होते बच्चा गणपतीला मी गावी येतो म्हणाले. गावी येतो म्हणाले आणि तेव्हा घरी निघून गेले. आता मगरीला कोण सांगणार गणपती जवळ आलेत. मॅडम शांत मॅडम काळजी घ्या. मॅडम मॅडम हे बघा आपल्या हातात काही असतं का? तुला सांगते पिल्लू. मी पिल्लू काकांच्या मगरीचं नाव पिल्लू होतं ना. तुला सांगते पिल्लूवर एवढा जीव होता काकांचा. प्रचंड प्रेम करायचं काका पिल्लूवर. तिला म्हणायचे पिल्लू तू माझी जान आहेस. तुझी शेपूट माझा प्राण आहे. तुझे दात माझा अभिमान आहे. त्याच अभिमानाने त्यांचं पार्टिशन केलं आज. रमेशला तसं नव्हतं म्हणायचं मॅडम. मॅडम आता काळाच्या वेळाच्या आणि मगरीच्या पुढे आपण काय बोलणार मॅडम? चल पाणी आण. हे घ्या मॅडम. व्हेरी सॉरी. नाही इट्स ओके. प्लीज नाही सॉरी. मी खूप ना भावनेच्या भरात जरा सॉरी. नो प्रॉब्लेम. अप्रोप्रिएट नाही आहे पण नाही नॅचरल आहे. हरकत नाही मॅडम काय. सॉरी. हो मॅडम प्लीज तुम्ही असं सॉरी म्हणू नका मॅडम. होऊ शकतं ह्या सिच्युएशन मध्ये. शेवटी तुमचं आणि काकांचं बॉन्डिंगही तेवढंच होतं. बॉन्डिंग खूप कमाल होतं. एवढं बॉन्डिंग होतं ना. कारण काकांना मूल नाही ना. मला म्हणायचे बच्चा तूच माझं बाळ आहेस. तूच माझं बाळ आहेस म्हणायचे. हरकत नाही मॅडम. आता काकू तिथे एकटी असेल ना. बापरे काकू कशी सांभाळेल. मला जायला हवं. मला ना अग्नी द्यायला मलाच जायला लागेल. नाही त्याला कोणीतरी जायला पाहिजे जात. अरे नाही रमेशला तसं म्हणायचं नव्हतं मॅडम. जायला म्हणजे असं नव्हे. मॅडम प्लीज बस. सॉरी मॅडम या. नाही सॉरी मॅडम. नाही, sorry. ढकललं तुम्हाला. नाही सॉरी. प्लीज सॉरी. आय एम व्हेरी सॉरी.
नाही ओके. तुमचे पेमेंट्स करायचे आहेत ना? हा हा हो 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 चेकबुक प्लीज. मॅडम फाईल चेक सगळ्या स्लिप्स वगैरे भरलेल्या आहेत, तुम्हाला फक्त सही करायची आहे मॅडम. सॉरी पेन. सॉरी मॅडम. वी अंडरस्टँड मॅम. पेन इकडे आहे मॅडम. सॉरी काका. दे ना, दे दे. सॉरी. नको राहू दे मॅडम. नाही मॅडम, तुमच्या ह्या अवस्थेत आम्ही तुमच्याकडून सही करून घेणं इट इज इनह्युमन मॅडम. म्हणजे आम्ही माणुसकी म्हणून इथे आहोत मॅडम, आम्ही पगार म्हणून नाही आहोत मॅडम इथे. तुम्ही जा, तुम्ही फ्युनरलला जा मॅडम, आम्ही थांबू. आधी काका मग पगार. काय गाईस? ऍक्च्युली आधी पगार मग काका, पण आधी काका मग पगार. खूप चांगले आहात तुम्ही. तुम्ही सगळे खूप चांगले. मला आताच कळलं. थँक्यू. थँक्यू. थांबतो असा स्टाफ मिळाला टचवूड. भाग्य लागतं असा स्टाफ मिळाला. थँक्यू मॅडम. थांबतो. मी जाऊन येते मग. या तुम्ही मॅडम, आम्ही थांबतो. काही मला हरकत नाही. पिंकीला पण कळवायचंय. हो. बरं ऐक हा, राऊत, लगेच आज रात्रीचं जे मिळेल ते युएसचं फ्लाईट माझं बुक कर. युएसचं मॅडम. काका युएसला आहेत ना? आणि 20 दिवसाच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करून टाका पुढच्या. 20 दिवस. 20 मॅडम 20 दिवस लागतील. एवढे लागतील. तेवढे तर लागणारच ना. तेवढे लागणारच. युएस म्हटलं की तेवढं लागणारच. हो मॅडम. 48 तास तर येण्या जाण्यात जातात. आणि आय कॅन अंडरस्टँड. अरे काकू तिथे एकटी आहे ना. थोडं पाणी. मॅडम मी निघते. मला जावं लागेल. मॅडम 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 झालेली घटना दुःखद आहे. म्हणजे वाईटच म्हणावी लागेल. आणि म्हणजे काका मगरीचे दात स्वच्छ करत होते म्हणजे युनिकच आहे. पण मगरीने त्यांना घेणं स्वाभाविक आहे. ते कसं म्हणतात ना, आपल्याच पिल्लूने घेतला आपला घास, थांबला तो श्वास, पगार द्या मला परिमळा. कळलं तुम्हाला? किती किती विचार करता रे माझा तुम्ही. किती विचार करता तुम्ही सगळे माझा. किती चांगलं. हो आभार मॅम. बसा मॅम. नाही मला कळतंय मॅम तुमचं दुःख. काय आहे ना, या दुःखात ना दुसरीकडे मन रमवायला हवं मॅम. तुम्ही सही करून बघता का, कसं वाटतंय? हो मॅडम. मी म्हणजे दुःखात बाहेर पडा आणि सही करून टाका मॅडम. तुम्ही हलकं वाटेल तुम्हाला एकदम. म्हणजे मी आधी बघितलं असं. म्हणजे आपल्या मनात एक विचार असतो, मग आपण दुसऱ्या विचारात जातो, तेव्हा पहिला विचार वॉशआउट होतो. तर पहिला विचार आपला वॉशआउट करायचा. सही करताय मॅडम. बरोबर आहे तुमचं. हा काय हलके व्हा, सही करा मॅडम. करा करा करा. सही काय झालं मॅडम? खूप आवडायची सही काकांना. कोण? सई ताबडकर. खूप आवडायची. प्रचंड मोठे फॅन होते. ते तर पिल्लूला सांगायचे, पिल्लू सई सारखे दात हवेत ना, मग रोज घासू घासू करायचे. सई सारखं सुंदर व्हायचंय ना, सई सारखं फोटो सेशन करायचंय ना. ती पण शाडी, ती पण ना अशी वाकून पोच द्यायची. आता कोण दात घासणार पिल्लूचे. मॅडम मला वाटतं काका आतून घासत असतील.
मला कळतंय मॅम. मॅम हे बघा, आता गेलेल्या माणसाला आपण काय करणार? हा म्हणजे नियती पुढे माणूस काय करणार? माणूस फक्त सही करू शकतो, कारण सही नियती करू शकत नाही. कारण तुमचं नाव ईशा आहे. या सहीच्या वेटोळ्यामध्ये तुमच्या मनाचं वेट हे रमवा मॅडम. मॅडम प्लीज सही करा मॅडम. सही रे सही. करा रे करा. करा रे करा. हा सही रे सही आवडतं नाटक होतं काकांचं. माहिती पिल्लूला असं सगळं करून दाखवायचं सही रे सही मधलं. सोनियाचा दिनू अजी अमृत पाहिला. हॅलो एव्हरीबॉडी, एन्जॉय. मॅडम यस माय चाइल्ड. असं सगळं पिल्लूला करून दाखवायचं काका. आणि पिल्लू पण शाणी नुसती बघायची नाही, ही अशी दात काढायची. बापरे. गलगले, मुलगी तुमच्याकडे बघून हसतीये गलगले. बहुतेक मुलगी प्रेमात पडलेली दिसते गलगले. मी काय म्हणतो गलगले, काय आपण पटकन त्यांच्याकडे जाऊया. चला निघा गलगले, निघाले. अण्णा जेवायला 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 जेवायला. मॅडम. तुमच्यासारखा देव माणूस मी आयुष्यात पाहिलेला नाही. मॅडम. तुझ्या बाबाचा खातो काय रे? तुमच्यासारखा देव माणूस मी आयुष्यात पाहिलेला नाही. मॅडम. तुझ्या बाबाचा खातो काय रे? तुमच्यासारखा देव माणूस मी आयुष्यात पाहिलेला नाही. मॅडम खूप कॉमेडी नाटक आहे ते, पण आज तुम्ही जे केलं ना त्यांना डोळ्यात पाणी आलं माझ्या. रमेश काय बोलतोयस रमेश? बॉस. नाही मॅडम नका रडू. नाही. हे बघा मॅडम, ठीक आहे मॅडम, तुम्ही रडा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. जितक्या मोकळ्या व्हाल ना तितकं बरं वाटेल तुम्हाला. रडत रडत कधी सही करून टाकाल ना कळणार पण नाही तुम्हाला. मॅडम मॅडम मोकळ्या व्हा मॅडम. मॅडम यस मॅडम. यस येस मॅडम. येस यस मॅडम. येस येस येस. काळजी घ्या मॅडम, काळजी नका करू, सही करा. पण काकांचं असं होईल ह्या वयात असं वाटलं नव्हतं मला. खूप चांगले होते माहिती ते. खरंच माझी कधी भेट नाही झाली, पण मला ऐकून खूप चांगले होते. बरोबर ओळखलंस तू. अख्खी आमची फॅमिली प्रॉपर्टीच्या त्या वाटणीसाठी भांडणं करत होती. काका नाही नाही, कधी भांडले नाही, त्या भांडणांमध्ये पडले नाही. नाही गुड. टिल्लू. टिल्लू नाही मॅडम, मगरीचं नाव पिल्लू होतं मॅडम. छोट्या काकाचं नाव टिल्लू आहे. अच्छा अच्छा. त्या प्रियासारखाच दिसतो, फक्त त्याला मिशा नाही आहेत. आणि सतत काकांशी भांडत असतो. काकांनी किती वेळा त्याला सांगितलं, घे बाबा 30 एकर मधली 22 एकर प्रॉपर्टी तू घे, 8 एकर छोटूला दे आणि उरलेली 5 एकर आईसाठी राहू दे. इतका साधा हिशोब, सिंपल. 22 अधिक 8 27 अधिक 5 30. इतका साधा हिशोब कधी टिल्लूला कळलाच नाही. कसा कळेल? चुकलेला हिशोब आहे हा. खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण काकांनी, पण नाही. टिल्लू काकाला भांडणच करायचं असायचं. तिच्यासारखाच दिसायचा, फक्त मिशी नव्हती त्याला. पण एक दिवशी तर एवढा मोठा भांडण झाला माहितीये. मॅडम, टिल्लू काहीतरी बोलला ना. टिल्लू काका बोलला, काका काहीतरी बोलले, मग काका काहीतरी बोलले, टिल्लू काहीतरी बोलला, काका बोलले, टिल्लू बोलला, काका टिल्लू काका टिल्लू. काका म्हणाले, या पेपर्स मुळे होतंय ना सगळं, काही गरज नाहीये पेपर्सची, आपण हे सगळे पेपर्स फाडून. सॉरी गाईस. सॉरी, आय एम सॉरी. चेकबुक आणा, पेमेंट करूया. चेकबुक आणा. मॅडम, चेकबुकच्या तुम्ही आता वाटण्या केल्यात तर कसं काय? सॉरी. ऐक, इट्स So ओके sorry. मॅडम, तुम्ही सॉरी म्हणू नका. अशा सॉरी. मॅडम अशा सिच्युएशन मध्ये होऊ शकतं. दुसरं चेकबुक आण. मॅडम हे शेवटचं चेकबुक होतं. असं कसं शेवटचं चेकबुक असेल? आपल्याला बँकेत अर्ज करावा लागेल मॅडम. आत्ताच्या आत्ता बँकेला फोन कर आणि सांग नवीन चेकबुक हवंय. मॅडम मी सांगू शकतो, पण त्याला 10-12 दिवस तरी 10-12 दिवस जाणार मॅडम. त्या बँकेमुळे माझ्या स्टाफचा पगार अडवायचा मी? आत्ताच्या आत्ता मला चेकबुक हवंय, मिळेल का? नाही. नाही कसं? त्या बँकेमुळे माझा स्टाफ का सोसेल? आय नो. आत्ता चेक असता तर 1 मिनिटात सही करून दिली असती ना. दिली काही असती, मॅडम. अर्थच नाहीये याला. मी
मी जाऊन येते काकांकडे. Yes. मी येईपर्यंत चेकबुक आलेली पाहिजे. Yes, कळलं? madam. ते Yes. बँकवाले काय समजतात स्वतःला माहिती I नाही. know. माझ्या स्टाफचा पगार अडवतात म्हणजे काय बघून घेईन मी त्यांना. Yes. माझं तिकीट पाठवून. तिकीट काका. झालं मिळणार आहे पगार. अरे पगार 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 करतायत. सेव्हिंग्स वगैरे काय असते की नाही? हा हे भिकाऱ्यासारखं ऑफिसच्या पगारावर जगता रे तुम्ही. अकाउंट दाखवतो. क्या बात, क्या बात, क्या बात! बंपर परफॉर्मन्स, ब्रिलियंट पंचेस, सुपर्ब. प्रसाद दा, कशी दाद द्याल? ये अप्रतिम अप्रतिम संकल्पना होती आणि अप्रतिम बसवलं होतं स्किट. म्हणजे म्हणजे हे जर नाटक असतं ना तर मी 100 प्रयोग रोज आलो असतो बघायला. वा 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 वा, अप्रतिम सादरीकरण. फार मजा आली, फार मजा आली. सही. ये बात. शशांक सर, तुम्हाला कसा वाटला हा परफॉर्मन्स? आई थिंक द राइट वर्ड इज अप्रतिम. टीम वर्क एक्सीलेंट. ऐसा लग रहा था कि ये चलते ही जाना चाहिए. हाँ हाँ. और इतना काय इतना छोटा टॉपिक, हाँ, उसको लेके जो आप लोगों ने पूरा बनाया, एक्सीलेंट. एवरीवन वाज फैंटास्टिक एंड पंच आफ्टर पंच. यू नो, मगर को कैसे मालूम कि घर में गणपति आने वाला है ना. फिर उसके बाद जो साई का जो पूरा विद द पोज. सुपर. थैंक यू सो मच फॉर मेकिंग अस. थैंक यू. बहारदार कमेंट्स. क्या बात, एकदम सही रे, सही परफॉर्मन्स. मंडळी, घर विकत घेणं म्हणजे तारेवरची कसरत. पण हीच कसरत नेमकी कशी करायची ह्यासाठी आज इथं एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलंय. चला तर बघूया ही सर्कस कशी रंगते ते. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, आजच्या आपल्या या चर्चासत्राचा विषय आहे गृह खरेदी विक्री विषयीच्या समस्यांचा उहापोह. आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करायला जे तज्ञ इथे उपस्थित आहेत त्यांची ओळख मी आज करून देण्यात वेळ वाया नाही घालवणार. पण आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूयात माझ्या एका छानशा अशा कवितेने. एकच मिनिट फक्त. म्हणजे जर माझी ओळख केली तर वेळ जाईल आणि कविता केली तर नाही जाणार. सर, कसं आहे ना, माझ्या कवितेवर लाफ्टर येतो, तुमच्या इंट्रोडक्शनवर लाफ्टर येतो. पटलंय, सरांना पटलेलं आहे. तर माझी कविता बरं का प्रेक्षक हो, कविता अशी आहे. तर विषयाला अनुसरून केलीये बरं का. कुणी घर देतं का घर, बरं का, कुणी घर देतं का घर, कुणी घर देतं का घर, या तुफानाला कुणी घर देतं का घर. तुमचीच आहे का नाना पाटेकरांची? नाही, पुढे वेगळी आहे. पुढे असं म्हणते, कवयित्री असं म्हणते की 1 BHK 2 BHK. 1 BHK 2 BHK काहीही चालेल, ब्रोकरेज मात्र थोडं कमी कर. कुणी घर देतं का घर. वाह, जबरदस्त. काटा लागला, काटा काय झालं तुम्हाला? जबरदस्त. अंगावर काटा आला तुमच्या. काढा तो काटा आणि टोचा तुम्हाला. खरंच का ही कविता आहे का? रात्रभर जागून केली असेल. अरे मग नका जागू ना रात्रभर कधीतरी. रात्रभर जागून जर कविता येत असत्या तर घुबडाला ज्ञानपीठ नसता का दिला आपण? अरे सिरियसली बोलतो, टाळ्या कसल्या घेताय? नका. मुळात तुम्ही 2 गोष्टी बंद करा, कविता आणि रात्रभर जागणं. तुम्ही बंद करा. कविता जर या गल्लीत असेल तर तुम्ही देश सोडून जा. चला.
आज आज लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येत आहे का, अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. आजचा विषय काय आहे? आजचा विषय काय आहे तर गृह खरेदी विक्री विषयी समस्यांचा उहापोह. बरोबर. लक्षात घ्या, प्रत्येकाला घर घ्यायचं असतं की नाही, ते घर का घ्यायचं असतं, आपलं एक स्वप्न असतं. बरोबर बरोबर आहे. हरकत नाही. तर मला आता इतकंच सांगायचं आहे तुम्हाला की लक्षात घ्या, जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते मला विचारा, म्हणजे मला त्यानुसार माझ्या व्याख्यानाची दिशा ठरवता येईल. बरोबर. चालेल सर, विचारतील ना आमचे प्रेक्षक. विषय आधी लक्षात घ्या, गृह खरेदी विक्री विषयी समस्यांचा उहापोह. कोणाला काही प्रश्न आहेत? सर विचारा सर, सर विचारा. तर पोहा कार्यक्रम संपल्यावर मिळणार आहे का म्हणजे सर ते लिहिले ना उपपोहा, मला उप नाही आवडत, मला पोहा पोहा आवडते. मला कांदा पोहा मिळेल काय हो? हा मला प्रश्नच नाही कळलेला. मस्करी करताय ना तुम्ही? नाही 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 मग असं उपमा पोहा नाहीच लिहिले ते. बसा खाली, बसा खाली, बसा. मला कळत नाही म्हणजे तुम्ही पोहे वगैरे मला मागताय काय? बघण्याचा कार्यक्रम आहे का हा? नाही, ते चष्मेवालीने जर मनात घेतलं तर बघण्याचा कार्यक्रम होऊ शकतो. मोरे मोरे आहो का इथे काय आहे? म्हणजे गप्प बसा. अरे काय कुठला कार्यक्रम कुठला आहे हा? कशासाठी ते पोहे मागतायत, ते फ्लर्ट करतायत, तुम्ही लाजताय, तुम्हाला त्यांचं नाव सुद्धा माहिती आहे? नाही, मी रेग्युलर चर्चीला माणूस आहे ना इथं. चर्चीला माणूस म्हणजे चर्चा सत्रात असतं ना, म्हणून चर्चीला. हो, मी रेग्युलर आशिक प्रेक्षक आहे का? आशिक प्रेक्षक नसतंच मुळात, रसिक प्रेक्षक असतं. आशिक प्रेक्षक का असेल? एक मिनिट, तुमचं नाव काय म्हणालात दादा? मी कातील प्रभात. राहू द्या, चला ठीक आहे, चला. तर मोरे जे आहेत आपल्या, हे बघा लक्षात घ्या, काय ना अत्यंत महत्वाचा विषय हा गृह खरेदी विक्री. लक्षात घ्या, माणूस श्रीमंत असू द्या गरीब असू द्या, प्रत्येकाला स्वतःचं हक्काचं घर हवं असतं. बरोबर की नाही? स्वप्न असतं प्रत्येकाचं की मला घर घ्यायचंय. जमापुंजी असते, आपल्या आयुष्याची सेव्हिंग्स असतात, त्या आपण खर्च करतो, आपण घर घेतो. पण त्यात समजा जर तुमची फसगत झाली, फसवणूक झाली तर आभाळ कोसळतं की नाही? ते आभाळ कोसळू नये म्हणून आजची चर्चा आहे. बरोबर की नाही? सर, झिंकी मला बोलते. कोण? झिंकी. मी तिच्या काळजात घर केलंय. बर. पण आता आमचं ब्रेकअप झालंय, मग आता घर तिचं की माझं? नाही, टेक्निकली घर तुझंच असलं पाहिजे. कसं आहे, त्या वसाडीचं जरी काळीज असलं ना, घर तू केलेलं आहेस, त्याच्यावर घरावर मालकीचा हक्क तुझा आहे. काय जमत नाही नाही मोरे, काय बोलताय तुम्ही? नाही, खरंच मालकी. घर जरी ह्यानं बांधलेलं असलं तरी काळीच कोणाचं आहे? काळीच तीच आहे की तीच आहे. नाही? म्हणजे घर ह्यानं किती बी अनधिकृत बांधकाम करू द्या, शेवटी लँड कोणाची आहे? तिची आहे. लँड तिची आहे की नाही? बरोबर. जागा तिची आहे, त्याच्यामुळे घर तिला मिळालं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? मला चुकीचं वाटतंय आता हे सगळं. मला अत्यंत चुकीचं वाटतंय, कारण आता विषयच वेगळा आहे ना. म्हणजे काळजात घर, चल ना चल, काळजात असतं काळजात घर, विषयच नाही इथे काळजात घराचा. काळजात घर करशील, उद्या म्हणशील इलेक्ट्रिसिटी टाक, मीटर कुठे लावशील? काही नाहीच ना, हेच नाहीये का विषय. लक्षात घ्या. कोणाला काही वेगळा प्रश्न आहे का? मला एक प्रश्न पडलाय सर. म्हणजे बघा, मला विचारायचं होतं की झिंकी बरोबर तुम्ही ब्रेकअप का केलं? अरे ती म्हणते मी रोमॅन्टिक नाहीये. अरे हो, आता तुम्ही सांगा, मी रोमॅन्टिक नाहीये का? अरे बेनिया, ह्या आवाजात रोमॅन्स करशील? बोलतेस का खाट कुरकुर करते ती बी कळायच नाही तिला. अरे रोमॅन्स म्हणजे कसं पाहिजे? झंझावत त्याच्या आईला काय काळजात घरबीर करत बसायचं नाही, डायरेक्ट उचलायची न्यायची मित्राच्या रूमवर, सगळी जवळ घ्यायची की द्यायच्या दोन पप्प्या पाक पाक करून. एक मिनिट, मुळात मला कळत नाहीये की हे काय. अरे हे कुठल्या थराला आलंय प्रेम तुमचं? हा काय बोलतायत हे? नाही, बरोबर. विषय आहे का मित्राच्या खोलीचा? नाही, मुळात ना असं एखाद्या मुलीने मित्राच्या खोलीवर वगैरे जाऊच नाही. एक्झॅक्टली. मला खरं कोणाला सिरियसली काही प्रश्न आहेत का सर? विचारा. विचारा सर. ते सर, आहू आहू कधी करायचंय? म्हणजे
अहो ते लिहिलंय ना, तुम्ही पोह देत नाही निदान उपमा ते आऊ आऊ लिहिलंय का? उहा पोह तुम्ही मुद्दाम करताय का हो? नाही नाही. तुम्हाला एक सांगू, तुम्ही ना उत्तम माणूस आहात. तुम्ही फक्त एक काम करा, कार्बन डायऑक्साईड आत घ्या, ऑक्सिजन बाहेर सोडा, मरा. हो काय बोलताय ते? असं बोल. खाली बसा तुम्ही. काय विषय काय चाललाय या माणसाचं? चाललंय आऊ 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 आऊ. कसं सांगू मी समस्यांचा आऊ आऊ कसं सांगू मला सांगा. असं नाही. हे बघा लक्षात घ्या, गृह खरेदी संदर्भात अनेक प्रश्न असतात. बाबा आपण जिथे जागा घेतोय बाबा ती जागा कोणाच्या मालकीची आहे, तो NA प्लॉट आहे नाही आहे, बिल्डर ब्लॅकलिस्टेड आहे का, वगैरे वगैरे गोष्टी असतात. हे सगळं तुम्हाला कशावर कळेल? तुम्हाला प्रश्न पडू शकतो बाबा याची माहिती कुठनं घ्यायची. तर रेराच्या वेबसाईटवर याची माहिती असते. मुळात एक गोष्ट लक्षात घ्या की रेरा तुमच्या सगळ्या समस्या सोडवतो. अरे माझा रेरा समस्या नाही सोडवत, तो नुसता वाढवतो. तो गोट्यात ना सगळीकडे हागून घाण करतो. काय करायचं? अरे रेरा नाही रेरा, आय मीन रेडा नाही रेरा. अरे मी रेऱ्याबद्दलच बोलतोय ना. अरे तुम्ही रेड्याबद्दल बोलताय, मी रेराबद्दल बोलतोय. मग मी रेऱ्याबद्दल. तुमचा उच्चार दोष आहे, खाली बसा. रेरा आणि रेरा याच्यात फरक आहे. तुमचा रेरा आहे तो रेरा आहे. आमचा रेरा जो आहे तो वेगळा आहे. तो रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेशन अथॉरिटी. गप ना, शांत मी सांगतोय ना. हे कळलं तर तुझ्यापर्यंत ठेव, कशाला लोकांना सांगतो करून. तर रेरा काय असतं तर लक्षात घ्या, रेरा ही एक सरकारने तयार केलेली एक स्वतंत्र बॉडी आहे. लक्षात घ्या. तुम्हाला जर बाबा कुठलंही घर घेताना ते रेरा अप्रूव्ड आहे का ते आधी बघायचं. हां, मग तुम्हाला काही घराविषयी कंप्लेंट असतील तर तुम्ही रेराकडे जायचं, रेराला कंप्लेंट करायची. त्या तुमच्या जे रेराची बॉडी आहे ती तुमच्या घराविषयीच्या सगळ्या कंप्लेंट सोडवते. अवरेज सगळे असेल तर माझा रेरा तेवढं काम. मग त्याला बांधा तिकडे घरात. माझा रेरा माझा रेरा. तुमच्या रेराविषयी बोलतोय का आपण? सतत नका ना येऊ मध्ये. सांगा ना त्यांना प्लीज. माफ करा सर. सॉरी. विषयाला धरून आपण गृहविषयी जर काही कंप्लेंट्स असतील तर रेरा सोडवतं. समजा बाबा तुम्ही करारपत्रात तुमच्या बिल्डरने तुम्हाला काही अम्युनिटीज प्रॉमिस केलेल्या आहेत त्या दिल्याच नाही तर तुम्ही रेराकडे कंप्लेंट करायची. समजा एखादी तुम्हाला पोझिशनची मुदत दिली आहे की या वेळात तुम्हाला तुमच्या घराचं पोझिशन मिळेल आणि त्या वेळात घर दिलंच नाही तर तुम्ही रेराकडे कंप्लेंट करायची. किंवा समजा त्यांनी तुम्हाला एखादा कार्पेट एरिया प्रॉमिस केलेला आहे की या कार्पेट एरियाचं घर देणार आणि त्याच्यापेक्षा कमी कार्पेट एरिया दिला तर रेराकडे जायचं ना. एक मिनिट, मुळात कार्पेट एरिया म्हणजे काय माहिती आहे? कार्पेट एरिया बिल्टअप एरिया माहिती आहे? बोला. नाही माहिती. मग कशाला मारायला हात वर करतो? मग नको करूच नको ना. 3 सेकंद तुझी सर मध्ये कशाला करतो ना? शांत नाही बोलणार डायरेक्ट नाही बोलूच. सॉरी, आय एम सॉरी. नमस्कार नमस्कार. थोडीशी चिडचिड हरकत नाही. तर मी तुम्हाला एक कार्पेट एरिया आणि बिल्टअप एरिया तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या, कार्पेट एरिया म्हणजे काय तर कार्पेट एरिया म्हणजे तुम्हाला 4 भिंतींच्या आतमध्ये एक फरशी बसवलेली वापरायोग्य जी जागा असते की नाही त्याला आपण म्हणतो कार्पेट एरिया, ज्याच्यावर तुम्ही कार्पेट टाकून ती जागा वापरू सुद्धा शकता. बिल्टअप एरिया म्हणजे काय? बाहेरच्या भिंती बाल्कनी या सगळ्या पकडून जी जागा असते त्याला आपण बिल्टअप एरिया म्हणतो. आणि सुपर बिल्टअप एरिया म्हणजे काय तर बाबा एक तुमच्या कॉम्प्लेक्समध्ये काही बऱ्याच गोष्टी तुम्हाला बिल्डरने दिलेल्या असतात. एक क्लब हाऊस असतो, कधी कधी गार्डन असतं, कधी कधी स्विमिंग पूल असतो. या सगळ्यांची सरासरी केलेली असते त्या प्रत्येक खोल्यांच्या साठीची. त्याला आपण सुपर बिल्टअप एरिया म्हणतो. विचारा. गृह खरेदी अर्थ काय याचा? काय अर्थ याचा? पहिल्यापासून आहे त्याचं तिथं. पण म्हणून आता कशाला केलं असेल? ते घराचा आहे, दरवाजा नॉक केला. वा विचारू दे सर. विचारा ना. विचारा चला विचारा. प्रश्न आहे सर, सासरा घर देत नसेल तर काय करायचं सर? म्हणजे माझं घर आहे झोपडपट्टीत आहे आणि त्यांचं एक छान घर आहे आणि माझी बायको एकुलती एक आहे पण सासरा तिच्या नावावर घर करत नाहीये. तर मग सर मी दारू पिऊन राडा घालू तिकडे जाऊन की मी पोरं पाठवू मारायला त्याला की मी सर बायको सोडून देऊ? मी काय याच्यावरती मग उत्तर द्या सर. त्यांनी 3 ऑप्शन तुम्हाला दिलेले त्यातला एक निवडा सर. मला मी एवढंच सांगू शकतो. तुम्ही सुरुवातीला तुम्ही म्हणालात तुम्ही झोपडपट्टीत राहता तर मी तुम्हाला म्हणेन तुम्ही झोपू योजनेचा फायदा घ्या. सरकारने झोपू योजना सुरू केलेली आहे त्याचा लाभ घ्या. नाही मी झोपू योजनेचा लाभ घेऊ शकतो पण ते एकट्याने झोपू योजना करायची का दोघांनी मिळून झोपू योजना करायची? कळलं तर बरं. मी ड्रायव्हर आहे, मला गाडी चालवताना झोपू येते. मी झोपू पटापट बोल ना. मुळात तू बोललाच कशाला?
नाही आय एम सॉरी मग बोला तू बोलला कशाला हं? झोपू योजना म्हणजे झोपू नाही. झोपू योजना म्हणजे काय असतं? झोपू योजना म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकास योजना असते. SRA ऐकलंय? ऐकलंय ना सर. ते आपण असं कुठेतरी ऐकलंय ना, SRA क्यों करताय रे तुम. घाबरला. हा जो एक तुम्ही फ्लॉवर आणलाय ना त्याच्यात मेंदू लावा, मेंदू. सर आणि जर नसेल जमत ना तर ऑफिसमधली एक कुंडी घ्या आणि डोक्यात घाला. होस्ट आहात ना तुम्ही. SRAचा अर्थ SRA क्या करत हा आहे. बसा तिकडे बसा. काय चर्चा आहे? गृह खरेदी विक्री विषयी बद्दल आपण काय बोलतोय तर SRA क्या करताय तो हे बोलतोय आपण. मी ऐकलं होतं सर असं कुठे तर म्हणून बोलले. अरे पण असं ऐका ना, तुम्हाला जर जेन्युइनली काही प्रश्न असतील तर विचारा, नाही तर मी निघालो. मी जाऊ का? नाही सर असं नाही, थांबा सर. मग जे सांगेन ते शांतपणे ऐका. मला सांगायचंच नाहीये. 1-2 गोष्टी सांगतो महत्त्वाच्या, त्या लक्षात ठेवा. घर घेताना फक्त एवढं लक्षात ठेवायचं की बाबा त्या घरात फायरच्या सगळ्या नॉर्म्स पाळलेल्या आहेत का, म्हणजे त्या बिल्डिंगमध्ये त्या बिल्डरने, किंवा भूकंपरोधक प्रणाली आहे का, किंवा त्या बिल्डिंगला रेफ्युजी एरिया आहे का, हे तर आपण बघू शकतो की नाही. रेफ्युजी एरिया म्हणजे सांगतो. रेफ्युजी चांगला प्रश्न आहे बघा. आता मग असं विचारणार आहे रेफ्युजी एरिया म्हणजे काय, तर बाबा आपत्कालीन परिस्थितीत अग्निशामक दलाला नागरिकांना एकदम सुरक्षितपणे जर बाहेर काढायचं असेल त्या पर्टिक्युलर जागेतून, तर त्यासाठी प्रत्येक बिल्डिंगमध्ये काही माळ्यांनंतर एक फ्लॅट रिकामा ठेवला जातो. काय बोलता? हां म्हणजे बायकोसोबत भांडण झालं, घराबाहेर काढलं तर आपण तिथे झोपू शकतो जाऊन? अरे झोपायला काय आपण बसू पण शकतो काय. मग ते काय मी काय म्हणतो, 5 तारखेला मला वेळ आहे. आपण 5 तारखेला बसूया काय, म्हणजे 6ला सुट्टी आहे ना मला. ते फायनल करा कोण कोण बसणार आहे, कोणाकोणाला काय काय पाहिजे ते मला सांगा. माझ्या मेवण्याचं वाईन शॉप आहे आणि कुणाला व्हेज पाहिजे कुणाला नॉन व्हेज पाहिजे ते ग्रुपवर टाका. नाही मी काय म्हणतो, मी एक विस्कीची क्वार्टर, मला जास्त काय नको, बाकी काय बघूया. तुला मला रमचा खांबा पाहिजे. मला कोल्ड्रिंक मध्ये पकडा, वाईन असेल तर घेईन थोडं. नाही काय प्रॉब्लेम नाही, जे असेल ते ग्रुपवर टाका, मला म्हणजे तयारी करता येईल. चालेल आपण तसं करू. ऐका की तुम्हाला काय लागेल म्हणजे कसं कॉन्ट्रॅक्ट काढायला लागला म्हणजे तसं. ए जाऊ द्या, पाहुण्याने काय विचारतो, पाहुण्याने काढायची क्वार्टर घ्या. पाहुणं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट नका देऊ, तुम्ही आपलं 4-5 किलो मटण घेऊन या. आणि भात ठेवायला लागेल बऱ्यापैकी जरा. भात बीत लावा बरं करू. एकदम याहू परफॉर्मन्स. हे सगळे शब्द ज्यांच्या देखील अतिशय हृदयाच्या जवळ आहेत आत्ता सध्याला, त्यांना विचारा त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स. खूप भारी परफॉर्मन्स होता. मी क्रॉस चेक करत होते की मी हे सगळं चेक केलंय का. आणि खरं सांगू, कधी कधी ना काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात, त्या माहिती होतात. आणि मनोरंजन तर होतंच पण ज्ञान पण मिळतं. अतिशय सुंदर सांघिक परफॉर्मन्स होता. सगळ्यांचं कोऑर्डिनेशन टायमिंग परफेक्ट होतं. मजा आली, खूपच मजा आली. मंडळी एका आजारी बॉसला भेटायला आली आहे त्याची सेक्रेटरी. बघूया ती त्याच्या वेदनेवर फुंकर घालतीये का घरात आग लावते ते. हे धमाल प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. बाबा तुमचा पाय कायच्या काय हो. बाबांचं पाय कायच्या काय, बाबांचं पाय महाकाय. आई बाबा झोपताना अंगावर पाय टाकतात काय, जरा सांभाळून झोपा. दाडू 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 माझा बाळ ये इकडे मला. हा बाबा माईक काढला पोराचा तुम्ही. एवढं मारा काय करताय. अरे बापाच्या पाया पडायचं होतं, बापाच्या पायावर जोक करतो, लागलाय ना मला. हा जोक करतोय. जोक तुम्ही केलात. बेडकाला ठेच लागून कुणी पडतो का हो. मी बेडकाला ठेच लागून नाही पडलो, तो बेडूक माझ्या पायाखाली येऊन मेला असता. त्याला सावरण्याच्या नादात पाय घसरला. बाबा पण ह्या वयात तुमचा पाय घसरणं बरोबर नाही. नाही ते पण झालं मला जर पायाला खा, इथे तळव्याला खा झाले मग इथे तळव्याला खा जरा. कसा बोलतोय बापाला, बापाचा पाय घसरला असं बोलतोय तो. सारखा मी नाही बोललो, ते हडकर काका बोलत होते. काय मग दत्तू
बाबांचा आजकाल पाय घसरायला लागले तुझ्या. पाय घसरला? माझा पाय घसरला याच्यावर हडकर बोलले? हा ठीक आहे, राहू दे. सोसायटीवाले किमान बोलतायत तरी. तुमच्या ऑफिस मधल्या कोणाला लाज तरी वाटते का हो? साधं कुणी बघायला पण नाही आलं. बघायचं फोन तरी केला का कुणी? कोण आलंय मरायला? येस येस काय येस? मी तर काही बोलली पण नाही. येस काय येस? ए आमचे बॉस इथेच राहतात काय? येडी बिडी आहेस काय? काय बाई आहे? येडी कोणाला बोलते ग? तू येडी पण तू जाडी पण. मला काय येडी बोलते ग? जाडी ढोली कुठली? शेक सटकन मारेन ना. मार 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 ना. आ, हिम्मत आहे तो मार. ए वने वने काय झालं? कोणाशी भांडते? माझ्या बॉसचा आवाज. एक मिनिट. माझ्या बॉसचा आवाज. बॉस स्वीटी तुम्ही इथे कधी? बॉस तुम्ही इथे का आला? बॉस तुम्हाला काय झालं? तुमच्या क्या बॉस? ऐसा कौन गिरता है क्या बॉस? तुम भी ना. दातावर लिपस्टिक लागली तर पुस आधी. बरी आहेस नाही? काय मिस स्वीटी काय करताय? कोण ही? डायरेक्ट घरात कोण आहे? माझी सेक्रेटरी आहे. ही सेक्रेटरी आहे? 150 इंटरव्ह्यू मधून जिला सिलेक्ट केली ती ही? ही नाही ग, ते HR वाले इंटरव्ह्यू घेतात, त्यांनी सिलेक्ट केलं. HR वाल्यांनी केलंय. कळलं ना? सेक्रेटरी आहे मी, सेक्रेटरी. तू मोलकरणी सारखी वाग ना. स्वीटी काय करताय? शी इज माय वाईफ. बायको आहे ती माझी. I'm sorry. I'm really very sorry. तुम्ही बायको आहात त्यांची. पण सर मानला तुम्हाला? शादी मनाय क्या? मोलकरणी के साथ शादी मनाय? अरे ती नाहीये माझी. एक मिनिट. अहो ती बायको आहे माझी. शी इज माय वाईफ. तुम्हाला कळतंय का? हे तुमचे बॉस आहेत ना, त्याने मला प्रपोज केला होता. हा माझ्या प्रेमात पडला होता. ते त्यावेळी म्हणजे हो, मी माझ्या गर्लफ्रेंडशीच लग्न केलं. आता ती माझी अर्धांगिनी आहे. काकी तुम्ही बाबांच्या सेक्रेटरी आहात? येस. मग तुम्ही बाबांची सगळी कामं करता? हो. सगळी म्हणजे सगळी कामं करता? मग मी ते इंटरनेटवर बॉस आणि ते सेक्रेटरीची कामं बघतो, ती पण करता? सगळी कामं करते मी. काय बघतोस तू इंटरनेटवर? काय बघतोस इंटरनेटवर? मी पिक्चर बघितला होता. कोणता? बॉस का लहंगा, सेक्रेटरी का दंगा. काय बघतो तो इंटरनेटवर? असा घाणेरड्या फिल्म बघतो तो? बॉस का लहंगा, सेक्रेटरी का दंगा. फिल्म घाणेरड्या असतात. तुम्हाला कसं कळलं? अच्छा तुम्ही पण बघता? हो आम्ही एकत्रच बघतो. काय बोलताय तुम्ही? मी कधी एकत्र बघतो? काय असतं फिल्म? काय माणूस आहे साहेब. तुम्ही नाही का बोललात सगळ्या स्टाफला स्ट्रेस रिलीफ साठी दिवसातनं 3 तासांनी तरी एक फिल्म बघायची? त्या कार्टूनच्या क्लिप्स नाही का तुम्ही बघायला सांगितलं? मग त्या कार्टून फिल्म्स बद्दल बोलतो. हे काय बोलताय मिस म्हणून? हे काय बोलताय मिस स्वीटी तुम्ही? तुम्ही का आलात इथे? का आलात तुम्ही? सर आम्ही ऑफिस मध्ये ना खूप जास्त मिस करतो तुम्हाला. आम्हाला असं झालंय कधी एकदा तुमचे पाय आमच्या ऑफिसला लागतायत. सर तुमच्या पायाची करामत बघायची सर आम्हाला. तुम्हाला सांगते आमच्या साहेबांच्या पायाचा झपाटा एवढा मोठा आहे ना. हे बघा काय झपाट्या बिपाट्या काय. वने स्टाफ आहे तो. माझी इज्जत नको काढू. स्टाफ आहे माझा. तू पायाने काय करतोस? काय कसला झपाटा प्रश्न? अगं पायाने झपाझप चालतो. ही का जड शब्द वापरते मलाच कळत नाहीये. पण सर मी खरंच बोलते. मी मुळात का आलात इथे? मला बघायला आलात की सुजवायला आलात? मिस म्हणून स्वीटी तुम्ही निघा. साहेब मला मिस स्वीटी तुम्ही निघा. सर तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना आमचा MS जोबाचा तो देव आहे ना, त्याला मी नवस बोलले. त्याला मी काय बोलली माहितीये? आमचे सर बरे झाले ना, सरांचा पाय बरा झाला ना की सर मला असं उचलणार आणि डोंगर चढणार. या चढूया डोंगर. मी तुम्हाला उचलून डोंगर चढणार. चढूया. काय वने ऐक यार. वने ऐक ना माझं. आता यात काय चुकलं माझं? वने चढू ऐकलंस?
बाबा या बाईला उचलून नवस पूर्ण करायला जाणार होते. काय बरं आई बाबांनी ठरवलं तरी तुला उचलता येईल काय त्यांना? वने अगं हिने नवस म्हटलाय, मी का उचलून हिला? मी कुठे केला हा नाही, नवस? पण पाय बरा होईल ना साहेब. एक मिनिट, आता हा नवस मी पूर्ण करणार, तेही तुम्ही बरा व्हायच्या आधीच. तुझ्या तर आता मजा रे, मजा रे, मजा रे, मजा रे. हाऊ कॅन आय थँक यू मोनल फॉर जस्ट बिंग यू. किती हसवतेस आम्हाला. थँक्स अ लॉट टीम. क्या बात. सही फन परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं आपल्या गेस्टना थोडं आपण सांगायला पाहिजे की तू मोनल का म्हणत होतास तिला. आय थिंक दे शुड नो. तर आपण त्यांना थोडी आयडिया द्यायला पाहिजे असं मला वाटतं. प्राजू प्लीज डू दी ऑनर्स. मी सो आमची जी सिंगर आहे मोनल, सो हे जे कॅरेक्टर आहे सेक्रेटरीचं, इट इज इन्स्पायर्ड बाय मोनल ओनली. आणि ती गाते अतिशय सुरेख, परंतु तिची बोलण्याची ढब अशी आहे. येस कम ऑन मोनल, तू आता सांग की तुला कसा वाटला परफॉर्मन्स. तू त्यांना कळेल की तू कशी एकसारखी आहे. ना ते म्हणतात की तिला बोलो आणि तिला हा. मोनल फायनली तू ये मंचावर. कम ऑन कम ऑन. सर बारीक होती तेव्हा तरी बोलवायचं, आता गाडी बट नाव ए नमा तू सेम वाक्य बोल ना. तर बारीक होती तेव्हा तरी बोलत, आता गाडी लागली. थँक्यू मोनल. माझ्या कॅरेक्टर्समध्ये, अनेक कॅरेक्टर्समध्ये ह्या एका कॅरेक्टरची भर केल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि एकटीच आहे जी अख्ख्या टीम मध्ये गोस्वामी सरांना बोलू शकते. काय माणूस आहे. सर मी तुम्हाला सांगते सचिन सरांसाठी खास. सर मी अशीच आहे. जर तुम्हाला खरंच कधी राग आला असेल तर प्लीज मला माफच करायला पाहिजे तुम्ही. थँक्यू सो मच मोनल. थँक्स अ लॉट. एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी. सच अ स्पोर्ट. वाव. थँक्यू टीम. कीप इट अप. तर मंडळी आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. भेटणार आहोत उद्याच्या भागात. उद्या देखील अकेली या सिनेमाची टीम आपल्यासोबत असणार आहे. आणि उद्याच्या भागाच्या शेवटी निवडले जाणार आहेत 2 विनोदवीर, जे ठरणार आहेत सुवर्ण क्षणांचे मानकरी. त्यामुळे बघायला विसरू नका उद्याचा भाग आणि बघतच राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.